ह्या आहे गुळ नको खाल्लं. हा 5 किलो घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे पोच करू वरचं 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 हे आपलं 5 किलो घ्यायचं आहे आपल्याला. 5 किलो 60 ग्राम घेतलेला आहे आपण. बस पोच कर. हे काय हातात तुया बेसन कशाचं पीठ आहे? हरभऱ्याचं पीठ. हरभऱ्याचं पीठ त्याला आपण त्याच्यामध्ये मिसळणार. काय आणलं तू नाही हातात? शेणखत. हा नाही फक्त शेण आहे, खत नाही तयार झालाय माझं. शेण कशाचा आहे तुझा? शेणखत कशाचा आहे? देशी गायचं. तर आता आपण जीवामृत बनवण्यासाठी चाललेलो आहोत. हा पोहेकर आहे. आता पोहेकर हा गाईचं शेण टाकत आहे. टाकी भरता बाबा. जीवामृत बनवतोय आपण. सगळ्याचे फोटो काढून बऱ्याच्या पिठापासून भजी आपण उद्या याचे भजी बनवणार आहे. हा जीवामृत बनवून घेऊ. शेंदिरे गुळ आहे. हे गाईचं शेण कितलं आहे सर? हे 2 का 3? हे पहा आपल्याला 4 ते 5 किलो शेण लागते. हां 4 ते 5 किलो आपल्याला गुळ लागतो 200 लिटर बनवायसाठी. आपण जीवामृत बनवायचं आहे. राईट. NPK तो आला आणि पटेल याला तुमच्या हातात काय आहे जी तुझा? NPK काय पाहिजे ना तुझ्यात? जीवाणू असतात. NPK. जीवाणू असतात ते. मागच्या वर्षी आपण जीवामृत बनवला आहे. बरोबर. यावर्षी आपण जीवामृत बनवतो. आता जीवामृत बनवण्यासाठी आपण काय केलं की प्लॅस्टिकचा ड्रम घेतला. प्लास्टिकचा ड्रम त्याला अजून आहे. आपण त्याला असं करतो इकडे सरतो. माता सरतो आले एखादा कार्यक्रम होईल ज्यावेळेला गेस्ट येतील त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्याला आणीन आणि माहिती तुम्हाला सांगावी लागेल. मी सांगेन बा आमचे विद्यार्थी तुम्हाला याची माहिती सांगतील. बस एकदम मी झाडाच्या खाली नको देऊन मला माहिती. जीवामृत बनवण्यासाठी प्लास्टिक बरोबर घेतला. त्याच्यानंतर जीवामृत बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा 200 लिटरचा ड्रम, स्वच्छ पाणी. तर त्याच्यासाठी सेंद्रिय बी आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 200 लिटर पाणी, त्याच्यासाठी 5 किलो गुळ. त्याच्यानंतर मग हरभऱ्याचं पीठ 1 ते 2 किलो घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर देशी गाईचं गोमूत्र किमान 5 लिटर असलं पाहिजे. त्याच्यानंतर मग देशी गाईचं शेण 4 ते 5 किलो शेणही घ्या. बरोबर. त्याच्यानंतर वडाखालची माती 1 ते 2 किलो. एवढं साहित्य आपण या ठिकाणी जीवामृत बनवण्यासाठी आपण आणू शकतो. आता याच्या व्यतिरिक्त आपण जीवामृत बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण लिंबू माहिती आहे सर्वांना. लिंबाचा रसही ॲड करू शकतो. त्याच्यानंतर टोमॅटो सर्वांना माहिती आहे. जर स्वस्त असतील तर त्यावेळेला टोमॅटो देखील मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि त्याचा पण रस आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता जीवामृत बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो गूळ आणला आहे हा गूळ डायरेक्ट पाण्यामध्ये विरघळतो म्हणून गूळ पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आता देशी गाईचं शेण आहे. आपल्याला जर स्लरी टाकायची आहे पिकांना स्लरी जर टाकायची आहे तर तुम्ही डायरेक्ट शेण टाका. परंतु आपल्याला जर फर्टिगेशन करायचं आहे तर शेण त्याच्यामध्ये डायरेक्ट न टाकता एक पांढरा मलमलचा कापड असतो. धोत्राचा कापड सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये त्याची एक चुट्टी बांधा पांढऱ्या कापडामध्ये आणि ती चुट्टी आपल्याला हे जे द्रावण तयार करतोय त्याच्यामध्ये सोडायची आहे. जेणेकरून त्याच्यातला जो अर्क आहे तो फक्त पाण्यामध्ये उतरेल आणि त्या ठिकाणी आपल्याला गाळून फर्टिगेशन करताना अडचण येणार नाही. त्याच्यानंतर हरभऱ्याचं पीठ आहे. हरभऱ्याचं पीठ देखील तुम्ही तसंच करा. एक पांढरा मलमलचा कापड घ्या, त्याच्यामध्ये हरभऱ्याचं पीठ टाका, त्याची देखील एक चुट्टी बांधा आणि ते देखील त्या द्रावणामध्ये सोडा. मग याच्यासोबत तुम्ही जर आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे तो देखील त्याच्यामध्ये टाका. टोमॅटोचा ज्यूस टाकायचा असेल तो त्याच्यामध्ये टाका. देशी अंडे जर असतील तर 4 ते 5 अंडे आपण कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकू शकतो. बरोबर. मग एवढं सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते फक्त दिवसातून 2 वेळेला
लाकडी काठीच्या साह्यानं ते मिश्रण फक्त आपल्याला काय करायचं आहे, ढवळायचं लाकडी काठीचं लाकडी काठीच्या साह्यानं. त्या टाकी सावलीत राहील अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून मग झाडाच्या सावलीमध्ये आपण हे मिश्रण बनवू शकतो. 4 ते 5 दिवसानंतर हे जे आपण जीवामृत बनवतो आहे ते तयार होऊन जातं. पांढऱ्या कलरचं ते आपल्याला दिसायला लागतं, तेव्हा आपण समजायचं की आता हे तयार झालं आहे. फक्त रोज दिवसातून 2 वेळेस ते आपल्याला ढवळायचं आहे. तर त्याच्यानंतर परत त्याला वस्त्रगाळ करून आपण पिकांना फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडू शकतो, किंवा जर आपल्याला पिकांना आवडणी करायची असेल, ड्रिंचिंग ज्याला म्हणतो आपण, तर आपण आवडणी करू शकतो. आता आपण हे झालं आपलं जीवामृत तयार. आता हे जीवामृत तयार होत असताना याच्यामध्ये अजून आपल्याला जर NPKचे जीवाणू ॲड करायचे असतील तर NPKचे जीवाणू बाजारामध्ये 1 लिटरमध्ये उपलब्ध असतात. आपण ते देखील याच्यामध्ये जीवामृत बनवतानाच पहिल्या दिवशी टाकू शकतो. इफको, क्रुबको अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जीवाणू जे आहे ते मार्केटमध्ये बाजारामध्ये 200-300 रुपये लिटरमध्ये विक्रीला उपलब्ध आहे. आपण त्यांचा वापर करू शकतो. जीवामृत आता आपण पिकांना फर्टिगेशन करून सोडतो आहे, मग त्याच्यामुळे काय होतं आहे की आपल्या जमिनीमधील जे उपयुक्त जीवजंतू आहे बघा, की ज्यांचं प्रमाण आज कमी झालं आहे, त्या उपयुक्त जीवजंतूंची संख्या त्याच्यामुळे वाढते. आता उपयुक्त जीवजंतू काय करता, जमिनीमधले उपयुक्त जीवजंतू काय करता की जे खत आपण आपल्या पिकाला दिलेलं आहे त्या खताचं ते विघटन करता, सेवन करता, विघटन करता आणि ते पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देण्याचं ते महत्त्वाचं काम करतात. म्हणून हे उपयुक्त जीवजंतूंचं प्रमाण वाढवण्याचं काम आपलं जीवामृत करते. म्हणून जीवामृत पिकांना फर्टिगेशनच्या माध्यमातून आवडणी करून देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे उपयुक्त जीवजंतूंची संख्या वाढते आहे. त्याच्यामुळे तुमचं जमिनीचं आरोग्य चांगलं राखायला मदत होते आहे. त्याच्यानंतर तुमचं पीक काटक त्या ठिकाणी बनते. त्याच्यानंतर आपल्या पिकाची रोग प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढते आहे. पीक आपलं मजबूत होते आहे. त्याच्यानंतर पीक लवकर वाढायला देखील त्याच्यामुळे मदत होते. आणि त्याच्यानंतर जे आपलं पिकाचं उत्पादन ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या उत्पादनावरती एक चांगली चकाकी, एक चांगली चमक, एक चांगला रंग या जीवामृतमुळे भेटतो. आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राखलं जातं, जमिनीचं आरोग्य चांगलं राखलं जातं. आज जमिनीचं आरोग्य चांगलं राखणं ही काळाची गरज आहे. कारण आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील जर आपल्याला त्यांना अन्नधान्य जर द्यायचं असेल तर चांगली जमीन देणं गरजेचं आहे, बरोबर. चांगलं आरोग्य प्रदान करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आजपासूनच आपल्या जमिनीची काळजी जर घ्यायची असेल तर आपण निश्चितच त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जीवामृतचा वापर केला पाहिजे. आपण स्वतः देखील त्याचा वापर करा आणि आपल्या आजूबाजूला जो शेतकरी असेल त्यांना पण जीवामृत बनवून शेतामध्ये वापर करण्याचं आपण सांगितलं पाहिजे. जीवामृत बनवण्यासाठी फार काही टेक्निक नाही आहे आणि फार काही खर्चही त्या गोष्टीला येत नाही. आणि जरी आपण जीवामृत पिकांना सोडतो आहे, प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी पिकालाही काही हानी नाही आणि जमिनीला काही हानी होत नाही. अशा पद्धतीचं हे जीवामृत आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या पिकासाठी, जमिनीसाठी त्याचा वापर अवश्य केला पाहिजे. गुळ टाकून दे तन्मय. एकरी किमान आपण एका वेळेस जर सोडतो आहे तर एकरी आपण अर्धा टाकी तरी सोडली पाहिजे. म्हणजे एकरी अर्धा टाकी 200 लिटर, एकरी 100 लिटर. टाकणं हवा डोकं येईन तुले बस बस. प्लॉट आहे, आपण 1 टाइम 2 एकरला ही टाकी, 1 टाकी 2 एकरच्या आसपास. आणि याची रिझल्ट तुम्हाला याच ठिकाणी डोळ्यांना पाहायला भेटते की काय बदल आपल्या पिकात दिसतोय, काय चकाकी त्या पानांवरती येते, काय शायनिंग येते, आपल्याला डोळ्यानं पाहायला भेटेल. आणि जास्त काही खर्च नाही आहे. आज 5 किलो गुळच विकत आणायचं आहे ना, हरभऱ्याचं पीठ आपल्याला विकत आणायचं. शेण गोमूत्र आपल्याला भेटत आहे, माती वडाखालची आपल्याला भेटते आहे, निंब आपल्या परिसरातच कुठेतरी भेटून जात आहे, ते निंब घेऊन यायचे. टोमॅटो ज्या वेळेला स्वस्त असतील, बाजारात संध्याकाळी जायचं, बाजार उठतो त्या वेळेला टोमॅटो घेऊन टाकायचे. आणि कॅल्शियमचा स्रोत अजून वाढवायचा आहे तर त्याची 5 अंडे घेऊन यायचे, तिच्यामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे कृषी क्षेत्र असं आहे की जेवढं शिकण्यासारखं भरपूर आहे, जेवढं शिकलं तेवढं कमी आहे, जेवढं केलं तेवढं कमी आहे. खूप मोठ्या संधी याच्यामध्ये आहे.
आता तो पोरगा 45,000 रुपये तुमच्या बरोबरचा पोरगा 45,000 घेतो. आपल्याला फुल शेतीला आपण याचा वापर करू शकतो. हा जो फायदा सांगितला हा फायदा बागालाही होणार आहे. हाच फायदा भाजीपाल्यामध्ये होईल, हाच फायदा फुल झाडांमध्ये देखील होईल, फळ झाडांमध्ये देखील होईल, शोभिवंत झाडांमध्ये देखील होईल. म्हणजे आपलं बाळ सर्व पानं गिणं हे बाय पहिलं तर तुमच्या जमीनमध्ये जे पडलं आहे त्याचा अपटेक वाढला. त्याला जर अन्नधान्य आपल्याला जर व्यवस्थित दररोज चांगलं जेवण भेटलं तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या वागणुकीवरती, आपल्या शरीरावरती दिसतो. म्हणून हे जर याला भेटलं तर त्याचा सर्व जो परिणाम आहे तो केळीच्या वाढीवरती दिसेल, त्याच्या चमकवरती दिसेल, त्याच्या बुंद्यावरती दिसेल आणि येणाऱ्या उत्पादनावरती दिसेल. आणि पुस्तक सोडता ते खोड किती महिन्याचं पाहिजे? तू कोणत्याही स्टेजपासून त्याला सोडू शकतो. जेवढ्या लवकर आपण सोडू तेवढ्यापासून ते स्ट्रॉंग बनेल. लहानपणापासूनच जर आपण सोडलं, लहानपणापासूनच जर स्ट्रॉंग बनलं तर पुढं जास्त अडचण येणार नाही. घड चांगला मोठा किती भेटेल महिन्याचे आपल्याला. महिने सोडायचं सर? हे किमान आपण 15 दिवसातून एकदा आपल्याला जर शक्य असलं तर पूर्ण बागाला आपण 4 ते 5 वेळेस सोडलंच पाहिजे एका प्लॉटसाठी. किती हजार खोडायचं? हे का हे 2 एकरसाठी म्हणजे 2 एकरसाठी 250 200 लिटर. 3.5 ते 4,000 खोडायचे. त्यांना फार मोठा काही खर्च नाही आहे. 200-300 रुपयात तर बनून जातात. 3,500 खोड. अजून काय पाहिजे? मी काय म्हणतो हो बाळा, हे फडकं घे मोहित. नाही इच्यात टाकणार शेणखत. एकाच बाजूला टाका, मग एका बाजूला हरभऱ्याचं पीठ बांधायचं. चालेल सर. प्रत्येकाच्या घरी शेती असली तर. आणि हे NPK चे जे बॅक्टेरिया आहे पण जरी टाकले तरी चालत आहे ते एकासाठी 1 लिटर. कोणाच्या थांबा हा? 1 किलो 2 किलो आहे रे. कितला आहे? हे सर्व आपल्याला 1 किलो लागेल जरा वाला. कमी जाय पण एक 4-4, 5-5 भाजी 2 किलो किती पाहिजे? आता ही आयडिया आपण अशी का करतोय? आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे. तुम्हाला जर ड्रिंचिंग करायची असेल, आवडणी करायची असेल तर मग तुम्ही डायरेक्ट टाकून देऊ शकता टाकीमध्ये. ड्रिंचिंगसाठी डायरेक्ट टाकीमध्ये टाकू शकता. आणि जास्त बी घेतलं चालते आता, हा जास्त प्रमाणात. जास्त प्रमाणात. हे पाय आपण 4 ते 5 किलो म्हटलं आहे ना, 1-2 किलो अजून जास्त घेतलं चालेल, पण एक माप तेवढं आहे त्याचं. आणि सर हे एकदम जास्तही नको, नाही तर मग अर्धी टाकी भरून देशील. तुम्ही 2-3 हजार खोड बोलले, 4,000 खोड आणि 2-3 हजार खोडच असलं बा. आता 2 एकर एकदा सोडलं की 4-5 दिवसानं परत सोडून दे. 2 टप्पे सोड. फीड बांध मला ते 2 टप्पे सोड ना. खोड ते परत बांध. नाही आहे तरी मात्रा जास्त झाली म्हणून दुष्परिणाम दिसतील. अरे तुम्ही 4 दिवसानंतर दुसरं सोडू शकता याच्यावरती रासायनिक. बाकी किमान 4 दिवसापर्यंत आपल्याला तिच्यावरती रासायनिक काही सोडायचं नाहीये. 4 दिवसानंतर सोडा. बांधू का? काळे बहुते काळी काय काढून टाकले काळी काढणार एक ना. गाडी काढतात रात्री बी आपण त्याचा अर्थ काय होईल फक्त त्या पाण्यामध्ये उतरेल. आपल्याला काय माहिती आहे त्याचा बस एकदम दिली बस. वजन नाही राहून नीचे दिल्ली मान पुढे फोटो मला टाकून दे. चालेल सर. आणि तुम्ही सर्वे हे तुमच्या मोबाईलमध्ये एक फोटो हा ठेवून राखा. बरोबर. प्रोजेक्टच्या वेळेला ते प्रिंट आउट हरभऱ्याचं फोटो तुम्हाला जाणार. राहू दे ना काय म्हणता याला? जीवामृत. आता केव्हा बी पाहुणे येतील, केव्हा बी बाहेरचे गेस्ट